काल छानपैकी दोडका आणला होता, कवळा होता. आणि मग मी तो छान टोमॅटो, लसूण, हळद, मीठ सगळं कढईत घातलं आणि छान परतून घेतलं आणि धुतला होता, छान कट केला होता आणि तो दोडका टाकला कढईमध्ये शिजण्यासाठी आणि वाफेवरच शिजवून घेतला, कारण तो खूप कवळा होता म्हणून त्याला पाणी घालायची काही गरज नव्हती. आणि अशी भाजी चपाती मी केली. आणि मग आम्ही चाललो होतो दुपारीच, पोरींना सुट्टी होती, मी त्यांना घेऊन चालले. तर जाताना रस्त्यात ना अशा कैऱ्या खूप आल्या होत्या ह्या झाडाला आणि मी यांना गार्डनला घेऊन चालले होते. आम्ही दुपारूनच गेलो होतो आज. तर आमच्या इथल्या सगळ्या मुली होत्या, पिहूच्या, शरूच्या मैत्रिणी. मग मी सगळ्यांना घेऊन गेले होते गार्डनला. त्यांना खाऊ घेतला होता आणि पिहूला जी खेळणी घेतली होती ना उरसातून, तिला ती खेळायची होती गार्डनमध्ये आणून, म्हणून तिचा हट्ट चालला होता की चल गार्डनला. तर त्याचा उपयोग करत होती ती इथं आणून. आणि मग तिच्यामुळं ना तिच्यासोबत खेळायला खूप लहान लहान मुलं आली होती आणि तिला ना झोके खेळायला जास्त आवडत नाही. मग ती अशी मातीतच खेळत बसली होती. आणि नंतर ना असं वातावरण झालं, मग आम्ही आलो, पावसाचं वातावरण झाल्यामुळं घरी आलो आम्ही. आणि त्यानंतर एवढा मोठा पाऊस आला, मी जेवढ्या पोरी घेऊन गेले होते सगळ्यांना आपापल्या घरी सोडलं आणि आम्ही पण घरी आलो. आणि दुपारून झोपलो तर खूप मोठा पाऊस चालू झाला होता, वारं खूप सुटलं होतं. आणि म्हटलं जाऊन दे आता, कुंड्या पण थोड्याशा साफ करून घ्यावा, पाऊस पण चालू होता. तर मी एकात लावली होती अशी हळद, तर ती हळद एवढी छान आली होती. मग ती अशी काढून घेतली, धुवून घेतली आणि खूप सारी आली होती ती. आणि नंतर मग पाऊस गेला आणि संध्याकाळसाठी मी ना पोहे भिजवले होते. पोहे म्हणजे मुरमुरे भिजवले होते आणि मग त्याचा मी असा सुसला करत होते. तर छानपैकी आम्ही त्याचे असं पोहे खाल्ले करून. आणि भेटूया आपण उद्या. मला फॉलो करा, लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा. बाय.